अजित पवार यांनी शरद पवारांच्या विरोधात बंड करून आता 2 महिने होत आलेत. निश्चित आकडा समोर येत नसला तरी बहुसंख्य आमदार आपल्या सोबतच आहेत असा दावा अजित पवार गटाकडून केला जातोय. मंत्रिमंडळ विस्तारात सुद्धा केवळ भाजपचंच नाही तर शिंदे गटाच्या मंत्र्यांची सुद्धा मंत्रिपद अजित पवार गटाने मिळवली. त्यानंतर अजित पवार गटाने एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा वावड्या सुद्धा अगदी जोरदारपणे उठवल्या. अजित पवार गटाचा सुरुवातीचा आक्रमकपणा पाहून या वावड्या सुद्धा अनेकांना खऱ्या वाटू लागलेल्या. मात्र त्यानंतर अजित पवार गटाचा आक्रमकपणा शांत झाल्याचं दिसून आलं. जे अजित पवार सुरुवातीला मंत्रिपद, निधी यांच्या वाटपात आक्रमक होते ते आता पालकमंत्री पदासाठी नाराज आहेत अशा बातम्या काही दिवसांपासून चालू आहेत. भाजप आणि शिंदे गटापेक्षा एक मंत्रिपद कमी घेणाऱ्या अजित पवारांना अजूनही पुढचा मंत्रिमंडळ विस्तार करून घेता आलेला नाहीये. शरद पवार गटाकडून फारकत घेऊन सुद्धा आजही शरद पवारांची वारंवार भेट घेणं, शरद पवारांची अजित पवार गटाला आजही गरज असल्याचं वातावरण निर्माण होणं, यामुळे एकंदरीतच अजित पवार गट बॅकफुटवर गेलाय अशा चर्चा चालू झाल्यात. त्यामुळे अजित पवार गट खरंच बॅकफुटवर गेलाय का? गेल्या महिन्याभरात नेमक्या कोणकोणत्या घटना घडल्या ज्यामुळे त्यांच्या बॅकफुटवरती जाण्याच्या चर्चा होऊ लागल्यात? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. अजित पवारांना बॅकफुटला ढकलणारी पहिली गोष्ट ठरतीये ती म्हणजे अजित पवार यांनी वारंवार शरद पवार यांची भेट घेणं. बंडानंतरच्या पहिल्याच भाषणात अजित पवार यांनी शरद पवारांनी कशा प्रकारे भाजप सोबत जाण्याचा प्रयत्न केला, तो किती वेळा केला, कसा केला याचा पाढाच वाचला आणि आपण यामध्ये कसे विलन झालो हेही सांगितलं. त्यामुळे आता सामना थेट अजित पवार विरुद्ध शरद पवार होईल असं वातावरण तयार झालं. पण त्यानंतर अजित पवार गटाने, विशेषतः अजित पवारांनी शरद पवार यांच्या भेटीचा सिलसिला चालू ठेवला. 14 जुलैला अजित पवार प्रतिभा पवार यांची भेट घेण्यासाठी शरद पवारांच्या सिल्वर ओकवर गेले. त्यानंतर 16 जुलैला अजित पवार त्यांच्या गटाच्या मंत्र्यांसोबत शरद पवारांना भेटायला वायबी चव्हाण सेंटरवर गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा अजित पवार आपल्या आमदारांना घेऊन शरद पवारांना भेटायला वायबी वरती गेले. मात्र अजित पवार यांनी इतके प्रयत्न करून सुद्धा शरद पवारांनी अजित पवारांच्या भूमिकेला समर्थन दिलं नाही. त्यानंतर सुद्धा अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेणं चालूच ठेवलं. 12 ऑगस्टला पुण्यामध्ये कमालीची गुप्तता पाळत अजित पवार यांनी चोरडिया यांच्या घरी जाऊन शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवार यांनी आपण अजित पवार यांच्या सोबत किंवा भाजप सोबत जाणार नाही हे स्पष्ट केलं. त्यात ही भेट जरी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न अजितदादांनी केला असला तरी या भेटीचे तपशील सगळे उघड झाले. त्यामुळे अजित पवार यांच्या भूमिकेवरती अजूनच संभ्रम निर्माण झाला. अजित पवार यांच्या या भूमिकेमुळे प्रामुख्याने 2 परसेप्शन तयार होत आहेत. अजित पवार यांच्या सततच्या शरद पवारांना भेटण्यामुळे अजित पवार हे शरद पवारांना आपल्या सोबत घेण्यासाठी उतावळे झालेत असा आरोप होतोय. शरद पवार यांच्या विरोधात एकटं लढणं अजित पवारांना जड जाईल, त्यांना एकट्याला राष्ट्रवादीची जबाबदारी पेलवणार नाही, त्यामुळे ते शरद पवारांना आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न करतायत असं बोललं गेलं. या सगळ्यातनं स्वतःला राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडून शरद पवारांची बरोबरी करायला निघालेले अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्या पुढे खुजे होऊ लागल्याचं परसेप्शन तयार होत आहे. यातलं दुसरं परसेप्शन म्हणजे शरद पवार यांना परसेप्शनच्या गेम मध्ये अडकवायला निघालेले अजित पवार स्वतः यामध्ये अडकलेत. सुरुवातीपासूनच अजित पवार यांच्या बंडामागे शरद पवारांचा तर हात नाहीये ना अशी शंका राज्यात अनेकांनी बोलून दाखवली. त्यातच अजित पवार यांच्या झालेल्या भेटी, त्यातल्या त्यात पुण्यातली गुप्त भेट, यामुळे अजित पवार हे शरद पवार यांच्या मोठ्या खेळातले एक प्यादे आहेत अशा चर्चा देखील पुन्हा रंगू लागल्या. विशेषतः भाजपच्या कॅडरमध्ये यामुळे अजित पवारांबद्दल शंकेची भावना निर्माण होताना दिसते. याला शरद पवार यांच्या अजित पवारांवर टीका न करण्याच्या भूमिकेने अजूनच बळ मिळतंय आणि त्यामुळेच अजित पवार बॅकफुटवर गेलेत अशा चर्चा होत आहेत. अजित पवार गटाला बॅकफुटवर ढकलणारी दुसरी गोष्ट ठरतीये ती म्हणजे अजित पवार गटाच्या नेत्यांची कोणताही समन्वय न साधता केली जाणारी वक्तव्य. अजित पवारांची राष्ट्रवादी जेव्हा शरद पवार यांच्या विरोधात बंड करत भाजप सोबत जाणार होती तेव्हा सगळ्यात मोठा फॅक्टर सांगितला जात होता तो म्हणजे विचारसरणीचा. अजित पवार गटात अशी अनेक नावं होती जी फुले, शाहू, आंबेडकरांचा वारसा सांगताना मनुवाद, ब्राह्मण्यवाद यावरती टीका करत आलेली आहेत. मात्र भाजप सोबत गेल्यानंतर अजित पवार गटाला अशा विषयांवरती भाष्य करणं टाळावं लागणार होतं. त्यातच अजित पवार यांनी संघाचे माजी सहकार्यवाहक मदनसिंह देवी यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावून भाजप सोबत जाताना वैचारिक समन्वय साधण्यास अजित पवार गट तयार असल्याचं दाखवून दिलं. मात्र हाच समन्वय अजित पवार यांच्या नेत्यांना साधता आलेला नाहीये. संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांचा गुरुजी असा उल्लेख केला. तेव्हा अशा नीच प्रवृत्तीचा माणूस
कोणाचा गुरु असू शकेल असं मला वाटत नाही, त्याला कोणी गुरु मानू नये, असं वक्तव्य अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकर यांनी केलं. मिटकरींचं हे वक्तव्य भाजपच्या कॅडरला पचनी पडणारं नव्हतं. त्यानंतर तो वाद कुठेतरी शांत होत होता, तोपर्यंत छगन भुजबळ यांचं दुसरं वक्तव्य आलंय. ब्राह्मण समाजातील लोक त्यांच्या मुलांची नावं संभाजी आणि शिवाजी अशी ठेवत नाहीत, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं. त्यानंतर भाजपचा पारंपरिक मतदार असणाऱ्या ब्राह्मण समाजाने या वक्तव्याचा जोरदार विरोध केलेला महाराष्ट्राने पाहिला. मग त्यानंतर महात्मा फुले यांना मुलींची शाळा काढण्यासाठी भिडे यांनी वाडा दिला आणि तिथे शाळा सुरू झाली. फुलेंना देखील ब्राह्मणांची मदत झाली अशा आशयाची वक्तव्य करून सारवासारव करण्याचा प्रयत्न भुजबळांनी केला. मात्र यामुळे भाजपशी जुळवून घेताना अजित पवार यांना समन्वय साधता येत नाहीये, त्यांच्या गटाला देखील तो समन्वय साधता येत नाहीये हे स्पष्ट झालं आणि त्यामुळेच अजित पवार गट यांना बॅकफुटवर जावं लागतंय अशा चर्चा चालू आहेत. अजित पवार गट बॅकफुटवर जाण्याचं तिसरं कारण म्हणजे शरद पवार यांची ग्राउंडवरची फिल्डिंग. शरद पवार यांनी बंडानंतर थोडा सावध पवित्रा घेतला होता, त्यामुळे शरद पवार अजित पवारांच्या बाबतीत मवाळ झालेत का अशा चर्चाही होत होत्या. मात्र या काळात शरद पवार अजित पवारांबरोबर गेलेल्या नेत्यांविरोधात मजबूत ग्राउंड फिल्डिंग लावताना दिसतात. येवल्याच्या सभेच्या आधी पवारांनी भुजबळांचे एकेकाळचे साथीदार असलेल्या माणिकराव शिंदेंना पक्षात घेऊन त्यांच्या मागे ताकद उभी केली आहे. त्यानंतर बीडच्या सभेत पवारांनी बबन गित्ते यांना पक्षप्रवेश देत धनंजय मुंडे यांच्या पुढचे अडचणी वाढवलेल्या आहेत. महत्वाचं म्हणजे हे प्रवेश जरी सभेत झाले असले तरी शरद पवारांनी या नेत्यांच्या आधीच भेटी घेतलेल्या हे आता समोर येत आहे. पुढच्या कोल्हापूरच्या सभेचं नियोजन पवारांनी कोल्हापूरच्या शाहू महाराजांकडे दिले. त्यामुळे माध्यमांमध्ये जास्त उत्तरं न देता शरद पवार एक एक करून सगळ्या जिल्ह्यात अशीच फिल्डिंग लावण्याची शक्यता असल्यानं अजित पवार गटासमोर एक तगडं आव्हान उभं राहू शकतं. त्यामुळे जी अस्वस्थता अजित पवार गटात निर्माण होतीये त्यामुळे सुद्धा अजित पवार गट बॅकफुटवर गेलाय असं चित्र दिसतंय. अजित पवार गट बॅकफुटवर जाण्यामागचं चौथं महत्वाचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडून शिंदेची केली जाणारी पाठराखण. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं तेव्हा अजित पवार विरोधी पक्षनेते होते. या काळात त्यांनी सरकारवरती टीका करताना केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच नाही तर त्यांच्या गटाच्या मंत्र्यांना सुद्धा चांगलंच टार्गेट केलेलं. त्यानंतर जेव्हा अजितदादा सरकारमध्ये आले तेव्हा देखील त्यांच्या नेत्यांचे आणि शिंदे गटाच्या आमदारांचे चांगलेच खटके उडाले. यासोबतच अजित पवार गटाच्या नेत्यांनी उघडपणे एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार हे सांगायला सुरुवात केली. थोडक्यात शिंदेंना एकटं पाडण्याचा अजित पवार गटाचा डाव आहे असं बोललं गेलं. मात्र प्रत्यक्षात तसं काही झालंच नाही. याउलट देवेंद्र फडणवीसांनी वारंवार पुढे येऊन शिंदेंना एकटं सोडणार नाही, तेच मुख्यमंत्री राहणार हे संकेत दिले. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे कायम राहतील हे फडणवीस सातत्याने सांगत राहिले. पालकमंत्री पदाच्या वादात विशेषतः नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून जो वाद आहे त्यामध्ये सुद्धा शिंदे गटाचा आक्षेप लक्षात घेऊन अजित पवार गटाला ही दोन्ही पालकमंत्री पदं अजूनही देण्यात आलेली नाहीयेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात जरी अजित पवार गटाने चांगली मंत्रिपदं घेतली असली तरी एकूण कामकाजात शिंदेंवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न हा अजित पवार गटाचा यशस्वी होताना दिसत नाहीये. महत्वाचं म्हणजे भाजप सुद्धा एका पातळीनंतर अजित पवार यांना फेवरेबल ट्रीटमेंट देत नाहीये. त्यामुळेच अजित पवार यांच्या नाराजीच्या बातम्या यायला सुरुवात झाली आहे असं सांगण्यात येत आहे. अजित पवार आणि त्यांच्या गटाचं बॅकफुटला जाण्यामागचं पाचवं कारण आहे ते म्हणजे कायदेशीर बाबींमध्ये अजित पवार गट टाकत नेसलेली पावलं आणि त्यामुळे निर्माण होणारा संभ्रम. राष्ट्रवादीत आता अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडलेले आहेत. त्यामुळे शिवसेनेसारखंच पक्षांतरबंदी, व्हीप, चिन्हावरती दावा अशा दोन्ही गटात होणाऱ्या गोष्टी, दावे प्रतिदावे, कायदेशीर लढाया या व्हायला हव्या होत्या. मात्र तसं अजून तरी काही झालेलं नाहीये. सुरुवातीला 9 मंत्र्यांना शरद पवार गटाकडूनच व्हीप बजावण्यात आलेला. मात्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन संपलं तरी अजित पवार गटाकडून शरद पवार गटाच्या आमदारांवरती कोणताच व्हीप बजावण्यात आलेला नव्हता. त्यामुळे शरद पवार गटात असलेल्या आमदारांना संख्येने कमी असतानाही पक्षांतर बंदीची भीती राहिलेली नाहीये. जे काठावरचे आमदार आहेत ते सुद्धा अजूनही काठावरच आहेत. त्यांच्यावरती दोन्हीपैकी एक गट जॉईन होण्याचा कुठलाही दबाव निर्माण होत नाहीये. संसदेतही हीच परिस्थिती आहे. लोकसभेत अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे हे विरोधी बाकांवर बसून सत्ताधारी पक्षाची साथ देत होते. राज्यसभेत सुद्धा अजित पवार गटाचे एकच खासदार असलेले प्रफुल्ल पटेल अनुपस्थितीत होते. संसदेत शरद पवार गटाकडे दोन्ही सभागृहात जास्तीचा आकडा असताना सुद्धा शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या खासदारांवरती कोणतीही कारवाई केलेली नाहीये. अशा वेळी आम्ही राज्य विधिमंडळात कारवाई करणार नाही, तुम्ही संसदेत आमच्या सदस्यांवर कारवाई करू नका, अशी फिक्स मॅच हे दोन्ही गट खेळतायत अशा चर्चा सुद्धा होत आहेत.
त्यामुळे जसा शरद पवार यांच्याबद्दल महाविकास आघाडीत अविश्वास निर्माण होतोय, तसाच तो महायुतीत अजित पवार यांच्या बाबतीत सुद्धा निर्माण होतोय. त्यामुळेच अजित पवारांवर शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या संशयामुळे सुद्धा अजित पवार गट बॅकफुटला ढकलला गेलाय, अशा चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं? अजित पवार गट सध्या खरंच बॅकफुटला ढकलला गेलाय का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.